आता आमची ती 170 एकरमध्ये मराठा समाज फक्त 10% आला होता आमचा. पण आता आमची जी विजयी सभा होणार आहे आरक्षणाची ती कमीत कमी 1700 एकरमध्ये होणार आहे आणि 2 ते 2500 एकरची आमची पार्किंग राहणार आहे. मुंबईला तुम्ही असे जरी गेले म्हणजे आता आम्ही तर 2.5-3 कोटी जाणार आहे तर तिथं व्यवस्था. पण असं आपण जरी गेलो तर परसाकडं जायला प्रश्न पडतो माणसाला की जावं कुठं. तर तेवढं आमचं कसं आहे मग नाही जर सोय झाली आमची तर आम्ही जे पॉश बंगले दिसतील त्याच्या बाहेर एक बस जिथं जागा भेटेल तिथं बसू का तेवढी सोय करावं. फक्त दादांचंही ते म्हणणं आहे की आमची परसाकडे जायची सोय करा. आता ते नाही माझे अहोभाग्य समजतो की मी मुंबईच्या दौऱ्यातही दादांच्या सोबत होतो आणि आता या 12 दिवस मी सोबतच होतो. याची देई याची डोळा जे मला भाग्य लाभलं हे बघण्याचं म्हणजे मी आंतरवालीची जागतिक लेवलची सभा बघितली जी ना भूतो ना भविष्य ती येणाऱ्या पिढीला बघायला भेटेल नाही भेटेल ती भेटणार आहे. आता आमची ती 170 एकरमध्ये मराठा समाज फक्त 10% आला होता आमचा. पण आता आमची जी विजयी सभा होणार आहे आरक्षणाची ती कमीत कमी 1700 एकरमध्ये होणार आहे आणि 2 ते 2500 एकरची आमची पार्किंग राहणार आहे. तर ते आंतरवालीची सभा बघण्यासाठी अहोभाग्य आम्हाला लागलं. आमचे ते आयोजन ज्यांनी केलं होतं राजूभाऊ पवार ती इथं आहेतच. तर त्यांच्यासोबत आम्ही 3 दिवस झोपलो. आम्ही सर या 10-12 वर्षात कधी आम्ही म्हणजे गादीशिवाय झोपलेलो नाही. पण त्या दिवशी आम्हाला खाली आथरायला काही नव्हतं. आम्ही ढेकळात झोपलो आम्ही 2:30 वाजेला आणि 3:30ला उठलो कारण 7-8 लाख लोक झोपलेच नाही. तुम्ही झोपलेच नाही. 7-8 लाख लोक जेव्हा यायला लागले आम्हाला भीती वाटायला लागली आता काय होतं. आणि तेवढ्या लोकांचं तिथं इतकं शिस्तबद्ध नियोजन होतं. प्रत्येकाला येईल तसं जेवण आणि डाळबट्टीचं जेवण सगळ्यांना होतं. खूप सुंदर नियोजन होतं आणि माझं भाग्य. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की हे 12 दिवसात मी बघितलं आजच्या घडीला लोकांना पैसे देऊन आणावं लागतं. त्यांना पॉश गाड्या द्यावं लागतात. जेवणही त्यांना चांगलं द्यावं लागतं. लॉजिंग द्यावं लागते. आम्ही ह्या दौऱ्यात होतो तर आम्ही मंगल कार्यालय धर्मशाळा असं आणि म्हणजे 50-60 लोकांना आम्हाला 1-2 टॉयलेट होते. म्हणजे रांगा लावून अक्षरशः जे जुने दिवस आठवले की रांगा लावून जसं डबा पण नाही आम्ही म्हणजे आणि एकदम म्हणजे फार अनुभव हा होता. आणि डब्यावरून आठवलं की आता 24 तारखेचं अल्टिमेटम आहे. आमची खाण्याची व्यवस्था आम्ही करून येऊ पण इतर व्यवस्था सरकारने करावी काय. नाही काय झालं मुंबईला तुम्ही असे जरी गेले म्हणजे आता आम्ही तर 2.5-3 कोटी जाणार आहे तर तिथं व्यवस्था. पण असं आपण जरी गेलो तर परसाकडं जायला प्रश्न पडतो माणसाला की जावं कुठं. तर तेवढं आमचं कसं आहे मग नाही जर सोय झाली आमची तर आम्ही जे पॉश बंगले दिसतील त्याच्या बाहेर एक बस जिथं जागा भेटेल तिथं बसू का तेवढी सोय करावं. फक्त दादांचंही ते म्हणणं आहे की आमची परसाकडे जायची सोय करा. आता तो शब्द मी वापरत नाही जो वापरायचा पण परसाकडे जायची तुम्ही व्यवस्था करा बा. मुंबईला आल्यावर खायला आम्ही काय घरून चटणी भाकरी बाजरीची भाकरी जर आणली तर 3 दिवस चालते. चटणी भाकरी आम्ही घेऊन येऊ 3 दिवस कसेही काढू. आम्हाला मुंबई पाहायची विमानतळ कसं आहे तिथं म्हणजे सांताक्रूज एअरपोर्ट जे आहे ते बघायचं आहे. मंत्रालय बघायचं आहे. सगळं बघायसाठी आम्ही येतच आहोत. आणि जेवणाचं जे आहे ना तर आम्हाला ज्वारीची भाकरी अशी रोल करून त्याच्यात पिठलं घालून दिलं जायचं आणि त्याला रोल करून वेळ वाचायसाठी आणि त्याला पेपर गुंडाळून ते दिलं जायचं. तो रोल आम्ही म्हणजे चालता खायचं. पाण्याच्या बाटल्या फक्त दिल्या जायच्या. चहा 12 दिवसात आम्हाला माहीत नाही. हे जे डोळे बघताय रात्री 3ला आम्ही झोपायचो म्हणजे आम्हीच नाही दादा 3ला झोपले मग आम्ही 3ला झोपायचं. सकाळी 7लाच उठून रेडी राहायचं ताफ्यात जाण्यासाठी. आमच्यासारखे सुदृढ माणसं मी आता तुम्ही बघत असाल माझी परिस्थिती मी 2 दिवस झाले बिमार आहे. त्या व्यक्तीला काय त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी साक्षात्कार दिला की काय स्टील बॉडी दिली. व्यक्तीला परवा ॲडमिट केलं आम्ही काल सकाळी ठणठणीत झाले ते म्हणजे असं काय बनवलं त्या व्यक्तीला. मी माळकरी माणूस आहे. मी एकादशी धरतो. सकाळचं जर मी संध्याकाळ जर काही खाल्लं नाही तर मला चक्र येतात. त्या व्यक्तीनं 17 दिवसाचं उपोषण कसं केलं असेल 9 दिवसाचं. खरंच आम्ही त्या व्यक्तीला फार म्हणजे त्यांनी जे म्हणाल ते आम्ही करायला तयार आहे. जीव द्यायला तयार आहे आम्ही. खाण्याची वेळसांड नाही झाली. सकाळी जिथं आम्ही मुक्कामी राहत होतो मंगल कार्यालय वगैरे जिथं असेल तिथं नाश्त्याची व्यवस्था राहायची. पण ते जर 17 दिवस उपोषणं करू शकतात तर आम्हाला 12 दिवस आम्ही ती चिंता नाही केली की आम्हाला जेवायला भेटेल. पण हे मापारीची जर तुम्ही आत्ता ज्यांची बाईट घेतली तर यांनी म्हणजे तुम्ही मुंबईच्या डब्यावाल्याचं जे उदाहरण दिलं ते सरळ सायकलवर ते डबे नेऊन देतात. पण हे व्यक्ती 100च्या स्पीडमध्ये आमचा जो ताफा येत होता तो ताफा थांबवून त्या ताफ्यामध्ये कारण आमचा ताफा थांबत नव्हता.
त्या थोडासा स्पीड ब्रेकर जर असला त्या ब्रेकरच्या याच्यामध्ये हे 4-5 जण असे होते की बरोबर खिडकीतून तो डबा पोहोचवायचा. किती जण आहे त्यांच्याकडे आधीच लिस्ट असायची, गाडी नंबर असायचे. तो डबा पोहोचला का नाही पोहोचला तर त्यांची मरमर अशी की आमचा ताप ह्याला पुन्हा ओव्हरटेक करून ज्या गाडीमध्ये राहिला त्या गाडीमध्ये डबा. ह्या व्यक्तीने आम्हाला ह्या 12 दिवसात उपाशी बिलकुल राहू दिलं नाही. फक्त 1-2 घंटे मागं पुढं होतं, कारण ते काय असं नियोजित आम्ही ह्या वेळेला जाऊ. कारण प्रत्येक गावामध्ये लाखांनी लोक राहायचे आणि ज्या दादांच्या ज्या सभा व्हायच्या ते आपण 3 ते 4 लाईव्ह बघायचो मीडियावर. पण आम्ही बघितलं 30 ते 32 सभा व्हायच्या. म्हणजे प्रत्येक गावात गेल्यावर ते लोक काय करायचे, दादा आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करा किंवा बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करा. मग तिथं गेल्यावर डायरेक्ट त्यांच्या हातात माईक दिला जायचा आणि दादा 2 मिनटं बोला, दादा 5 मिनटं तिथं बोलायचे. अशा 30-32 सभा आम्ही डोळ्याने पाहिलेल्या आहे. आणि आजच्या घडीला एवढी पब्लिक किती तुम्ही लाखो करोडो रुपये जरी दिले तरी एवढी गोळा होऊ शकत नाही. त्या व्यक्तीच्या मागं सर्व समाज बांधव एकत्र आहे.